या पद्धतीची तुम्ही कधी सोयाबीनची भाजी बनवली आहे का? नसेल बनवली तर नक्की एकदा ट्राय करा. तर बघू शकताय, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली सोयाबीनची भाजी अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. तर रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असतात तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो आणि नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं मी गरम पाणी करायला ठेवले बघा. तर ही सोयाबीन वडी आहे. तर छोटी आहे ही सोयाबीन वडी. तर जेव्हा भाजीला काही नसेल त्यावेळी आपण ही सोयाबीनची वडीची भाजी नक्की बनवू शकतो. तर बघू शकता मी ही वडी एक अर्धी वाटी वडी घेतली होती आणि भिजत घातली बघा. तर झटपट होती ही रेसिपी. तर याच्यात गरम पाणी ओतून ठेवलं आणि 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवला हा डबा. तर इथं आपल्याला काही मसाले घ्यायचे आहेत. तर जास्तीचेही मसाले घालायचे नाही. तिथे एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे, कोथिंबीर घेतली, लसूण घेतला आहे आणि अद्रक घेतली आहे बघा. असं बारीक कांदा कापून घेतला आहे, अद्रक घेतली आहे आणि इथं खोबरं घेतले, मोठे काप करून घेतलेत खोबऱ्याचे. कढीपत्ता घेतला आहे. इथं थोडेसे खडे मसाले घेतले आहेत. 1 मोठा चमचा धने घेतले आहेत, दालचिनीचे 2-3 तुकडे घेतले आहेत, 2 मसाला वेलची घेतली आणि 4 ते 5 मी लवंग घेतले आहेत आणि इथं 2 तमालपत्र घेतले आहेत. तर याच्यात आपण टमाटे देखील टाकणार आहे. तर बघू शकता इथं मी कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. तर याच्यात आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट छान येते. तर या पद्धतीने करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी सोयाबीन वडीची भाजी कशी वाटली ते. तर आता कांदा छान असा मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे, छान लालसर करून घ्यायचा आहे. तर इथं 2 ते 3 मिनटासाठी मी कांदा छान असा लालसर करून घेतला आहे, बघू शकता. तर आता हा कांदा आपला भाजून झालेला आहे. तर एका साईडला करून ठेवला आहे मी. आता याच्यात आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे. तर खोबरं पण छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हा मसाला छान भाजून घेतला ना की भाजीला टेस्ट छान येते. तर या पद्धतीनं तुम्ही नक्की मसाला भाजून भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि परत परत याच पद्धतीनं भाजी तुम्ही बनवाली. तर इथं आपलं खोबरं पण छान लालसर भाजून घेतलं आहे. तर एका साईडला करून घेतलं कढईमध्ये. तर याच्यात आता टोमॅटो टाकला आहे. तर टोमॅटो याच्यासाठी टाकला की आपल्या सोयाबीन वडीच्या भाजीला छान असा थिकनेस येतो टोमॅटोने, कांद्याने वगैरे. त्याच्यामुळे मी इथं टोमॅटो टाकून घेतला आहे. तर छान असा आपला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतला. तर कढईमधून आपण हा मसाला काढून घेतला आहे. तर आता आपल्याला खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर त्याच कढईमध्ये मी खडा मसाला भाजून घेते. तर धणे टाकले 1 मोठा चमचा घेतलेत आणि जिरं टाकले 1 चमचा. याच्यात 2 तमालपत्र, दालचिनी, विलायची, मसाला विलायची आणि 3-4 लवंगा घेतल्यात, तर त्या टाकल्यात. तर हे छान असं भाजून घ्यायचं आहे बघा आपल्याला, जेणेकरून आपला मसाला आहे ना तो छान असा बारीक होईल. त्याच्यामुळं भाजून घ्यायचं आहे असं. तर हे मी 2 ते 3 मिनटासाठी छान असं बारीक गॅसवरती परतून घेतले. तर हे छान आपला मसाला कडक झालेला आहे. तर हा मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर मसाला थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे. तर इथं बघू शकता आपली सोयाबीन वडी छान अशी भिजलेली आहे. तर याच्यातलं छान पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला, छान असं पिळून काढायचं आहे बघा, नाहीतर या सोयाबीन वडीचा वास येतो आणि भाजी चवीला छान लागत नाही. तर इथं मी पाणी काढून घेणार आहे, त्याचं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून असं पिळून घेणार आहे. तर इथं आपला मसाला थंड झालेला आहे. मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घेतला आणि छान असा थोडंसं पाणी टाकून छान असा स्मूथ पेस्ट बनवून घेतली बघा याची मी मसाल्याची. तर इथं बघू शकता आपलं छान असा सोयाबीन वडी आहे ना, मी छान पिळून घेतलेली आहे आणि एका डब्यामध्ये काढून घेतली. तर इथं आपली तीच कढई घेतलेली आहे. ती कढई गरम झाली की याच्यामध्ये तेल टाकून घेतले. तर 1 चमचा तेल टाकून घेतले बघा मी आणि याच्यात लाल मिरची पावडर 1 छोटा चमचा टाकून घ्यायची आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यात आपल्याला ही सोयाबीनची वडी आहे ना ती टाकून घ्यायची. छान असे 2 ते 3 मिनटं खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे. तर सोयाबीन वडीची भाजी बनवताना ही तुम्ही पद्धत वापरून बघा, ही स्टेप वापरा एकदा, तुम्हाला या भाजीची चव कळेल आणि खूप टेस्टी बनते भाजी. तर अशी सोयाबीन वडी आपण परतून घेतली ना तर याला
तिखट मीठ व्यवस्थित लागतं आणि ही वडी चविष्ट लागते भाजीमध्येही. तर अशी 2 ते 3 मिनटासाठी क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे. तर इथं मी मीठ टाकले छोटा चमचा. तर छान असं परतून घेतले 2 ते 3 मिनटं. तर ही खरपूस वडी आपण परतून घेतलेली आहे. तर अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तर इथं बघू शकता आपली वडी छान क्रिस्पी झालेली आहे. तर आता काढून घेतली एका प्लेटमध्ये. तर तीच कढई घेतलेली आहे मी. त्या कढईत आता तेल ओतून घेणार आहे. तर कढई छान गरम झालेली आहे. याच्यात तेल टाकून घेते. तर याच्यात 3 ते 4 चमचे मोठे तेल टाकून घ्यायचे. तर तेल छान गरम झालं आहे आपलं. तर याच्यात आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. तर मसाला जास्त परतून घ्यायचा, म्हणजे छान असा परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. तर कमी गॅसवरती मी हा मसाला परतून घेते. तर याच्यात 1 छोटा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला छान असा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा. तर आपल्याला याच्यात जास्तीचे मसाले टाकायचे नाहीत, कारण अगोदरच आपण खडे मसाले बारीक करून घेतलेले आहेत. तर याच्यात मी कांदा लसूण मसाला आहे घरगुती, हा 2 चमचे टाकणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तर परत एकदा हे सर्व मसाले परतून घेते. तर याच्यात मी थोडीशी चिमटभर हळद टाकून घेतली आणि मॅगी मसाला टाकला आहे बघा, छोटा 1 चमचा. याच्यामुळे आपली सोयाबीन वडीची टेस्ट आहे ती आणखीन छान लागते. तर मी इथं थोडंसं पाणी टाकून आपला मसाला परत एकदा 2 ते 3 मिनटासाठी परतून घेणार आहे. तर या सोयाबीन वडीच्या भाजीसाठी गरम पाणी वापरा, त्याच्यामुळं काय होईल, भाजी छान बनते आणि अशी नितळल्यासारखी पण बनत नाही. त्याच्यामुळं गरम पाणी वापरायचं या भाजीला. तर इथं बघू शकता मी असा मसाला परतला आहे पाणी ओतून. परत एकदा 2 ते 3 मिनटासाठी आपला मसाला परतून घेणार आहे. तर हे मसाला शिजत असताना ना याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे सर्व मसाल्याला मीठ लागतं आणि भाजी चविष्ट लागते. तर आता आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळं नंतर मीठ टाकताना जरा प्रमाणात टाकायचं. तर इथं बघू शकताय, तो व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं, की त्याच्यात मी सोयाबीन वडी टाकून गरम पाणी टाकून असं छान 2 ते 3 मिनटासाठी आपली भाजी शिजवून घेतलेली आहे. तर बघू शकता चविष्ट अशी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही भाजीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.